नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आपण आज राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या पवित्र भूमीमध्ये आलेलो आहेत। आपण बघू शकता पाठीमाग आपले मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी आलेले, म्हणजे सिंदखेड राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे मामाचं गाव। आपण जे लखुजी राजे जे राहत होते, ज्या ठिकाणी मासाहेब जिजाऊचा जन्म झाला ते ठिकाण आपण इथं पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला आपण आतमध्ये बघूया किल्ला। आपण जो राजवाडा आहे तो बघणार आहोत। एक प्रवेश गेट आहे, या गेट मधून आपण आतमध्ये एंट्री करतो। असं म्हणजे व्यवस्थित झाडं वगैरे सगळं काही मस्त आहे या ठिकाणी। निसर्गरम्य असं वातावरण आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि इथं आपल्या अतिशय चांगले झाडं या ठिकाणी आहे। आणि माझ्यासोबत आमचे मित्र गोविंद कोरडे पाटील हे सुद्धा आहेत। आपण बघू शकता, आपण इथून आतमध्ये प्रवेशद्वारातून आल्यावर राईट साईडला जे मासाहेब जिजाऊ आहेत त्यांचं इथं स्मारक आहे। या ठिकाणी स्मारक आणि स्मारकाच्या समोर गार्डन आहे भरपूर। तर आपण आता प्रवेशद्वाराकडे जाणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे 3 मजली इमारत आहे आणि ही दगडांना बांधलेली इमारत आहे। तर राजे लखुजीराव जाधव यांचा हा राजवाडा आहे। हा राजवाडा 1576 मध्ये बांधलेला होता। तर आपण आतमध्ये बघू, आता जाणार आहोत आणि पुढची माहिती घेऊया। तर हा इथं आतमध्ये नगरखाना आहे। नगरखाना म्हणजे त्यावेळेसला जे काही पाहुणे वगैरे येत होते त्या पाहुणे वगैरेसाठी स्वागतासाठी हा नगरखाना होता। ते बघू शकता, हे नाव आहे इथं नगरखाना। हे नगरखान्यातून बाहेर आल्यानंतर हे जन्मस्थळ आहे। जन्मस्थळाकडे आपण जाणार आहोत। आता जिजामाताचं जन्मस्थळ ज्या ठिकाणी आहे ते तिकडे जाणार आहोत। आता थोडं पाऊस आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे थोडंसं जागा वगैरे काम चालू आहे थोडंसं। आणि बघू शकता नारळ वगैरेचे सगळे नारळाची झाडं आहे या ठिकाणी। सौर दिवेला या ठिकाणी लावलेले आहेत। आणि काम अतिशय चांगल्या प्रकारचं चालू आहे। आणि दगडाचं बांधकाम होतं त्यावेळेस सिमेंट वगैरे काही नव्हतं। तर मित्रांनो, आता आपण वर जिजाऊ जन्मस्थळाकडे जाणार आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा परिसर अतिशय सुंदर परिसर आहे, बघू शकता तुम्ही। बघा एकदा गोल सगळं सर्व साईडनं दाखवा एकदा। चौबाजूना नारळाची झाडं, प्रशस्त अशी इमारत। आणि हे जे आता माळसा आपण हे बघू शकता, हे जे खालचं जे काही आपल्याला दिसतंय हे माळसा महल होता। माळसा कोण होत्या? माळसा या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या आई होत्या। तर आता आपण हे काय, तर मित्रांनो हे बघा, राजमाता मासाहेब जिजाऊ यांचं हे जन्मस्थळ आहे। मासाहेबांची आत्महत्या आहे। तर आपण साधन करणार आहोत। बघू शकता आतमध्ये कशा प्रकारचे मासाहेब आहे। आणि मासाहेबांच्या बाजूला या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ही त्यांच्या दिसत आहेत आपल्या बाजूला, त्यांच्या मांडीवर बसलेले आहेत। तर अशा प्रकारे हा पूर्ण परिसर आहे। आता इथून आपण थेट जिजाऊ सृष्टी या ठिकाणी जाणार आहोत। आणि मी तुम्हाला याच्या पुढे जे काही तळघर आहेत, म्हणजे त्यावेळेस जे काही धान्य कोठार वगैरे होतील ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण आतमध्ये कशा प्रकारचं हे गोविंद सर, कसं वाटलं तुम्हाला हा महल पाहिल्यानंतर? राजवाडा महल असेल साहेबांचा
एकदम म्हणजे चांगलं वाटलं मनाला. चांगलं वाटलं. बघू शकता तुम्ही आपण तळघरातील म्हणजे धान्य कोठार कसे होते त्यावेळेस हे आपण बघणार कमी आहे, पण त्या तुम्हाला मी दाखव. तत्पूर्वी आता अंधार आहे म्हणून तुम्हाला सांगतो, दिसणार नाही काही तर माझं चॅनल आहे जे आपण बघताय यूट्यूबला, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका ही तुम्हाला विनंती करतो. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन ऐतिहासिक ठिकाण आपल्या ब्लॉगच्या मी तुम्हाला दाखवणार आहे. धान्य कोठार तर या ठिकाणाहून हे बघा, या अशा रूमा होत्या. या ठिकाणी धान्य कोठाराच्या रूमा असतील किंवा राहायच्या रूमा असतील कशा त्या प्रकारे. आणि बाहेर बघू शकता तुम्ही इथं जे काही प्रकाश येण्यासाठी किंवा हवा येण्यासाठी ह्या असल्या त्यावेळेसचं म्हणजे दूरदृष्टी होती त्यावेळेसच्या लोकांकडं. हे सगळे अशी बांधकामं त्यांनी केलेले होते. हे धान्य कोठार आहे. चला तर मित्रांनो आपण आता वर जाणार आहे. आपले कॅमेरामन, उत्कृष्ट कॅमेरामन, पिक्चरचे DOP शिवराज डोंगरे अतिशय चांगल्या कॅमेरामॅनचं काम करत आहेत. ते सिंदखेड राजा नगर परिषद जिल्हा बुलढाणा, जे सिंदखेड राजा हे ठिकाण हे बुलढाणा. आता इकडे बघू शकता तर अशा प्रकारे हा दरबारी महल आहे. तर बघू शकता चांगल्या कामामध्ये जे काही कामामध्ये असन त्यावेळेस सागवान लाकूड असतं त्याचा जास्त प्रकारे उपयोग केला जायचा. कारण सागवानाचं जे लाकूड आहे ते जास्त काळ टिकणारं हे लाकूड असायचं. तर मित्रांनो आता हा परिसर मासाहेब जिजाऊ यांचा जो राजवाडा आहे, जे ज्यांचे वडील होते लखोजीराव राजे जाधव, हा त्यांचा राजवाडा होता, प्रशस्त राजवाडा होता. त्यावेळेस तर काय शोभा असेल काय असेल आपल्याला, आपण त्यावेळेस नव्हतो हे आपलं कुठंतरी आपलं दुर्भाग्य समजायचं आपण की आपण त्यावेळेस नव्हतो, नाहीतर आपणही त्या मावळ्यामध्ये सामील झालो असतो. पाठीमागे काय असेल ते आपण बघणार आहोत.